वेलकम बॅक टू ऑटिझम अड्डा. मी अबोली एका ऑटिस्टिक पिल्लूची आई आहे. आणि मी ईशा, मी स्वतः ऑटिस्टिक आहे आणि मी ऑटिझम ॲडव्होकसी काम करते. मला असं वाटतं की तो आता स्पेक्ट्रम काय आहे, तर माझ्या पिल्लूचं जसं क्लासिकल त्याला ऍक्च्युली चॅलेंजेस आहेत. म्हणजे त्याला नॉन व्हर्बल, म्हणजे तो मिनिमली व्हर्बल आहे, पण तू फ्लुएंटली बोलू शकतो. म्हणजे तुला लँग्वेज दिलं नाहीये, पण त्याला लँग्वेज दिले आहे. म्हणजे नंतर त्यांचे सेन्सरी प्रोफाईल्स प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यांना काही लोकांना, जसं तू म्हणलीस, तुला खूप जास्त आवाज ऐकू येतात, पण त्यांना काही लोकांना अगदी म्हणजे डिस्को पार्टीमध्ये टाकलं तरी त्यांना तेही वाटणार नाही. हायपोसेन्सिटिव्ह असतात. काही लोकांचे मिक्स प्रोफाईल्स असतात. हा एक झाला सेन्सरी आहे. आणि सोशल सुद्धा एक स्पेक्ट्रम आहे. कारण काय, काही लोकांना शिकवून ते मॅनेज होऊ शकतं, पण काही लोकांना कितीही जरी सांगितलं त्यांना एकच शब्द बोलतील, किंवा मग हायच्या ऐवजी कोणी दुसरं हॅलो म्हणलं तर त्यांना ते अडकतील. कॅसेट अडकतील असंच म्हणलं जातं. सो दॅट इज वाय आय थिंक इट इज अ स्पेक्ट्रम. मी स्पेक्ट्रम म्हणजे माझ्या मतीने काय ते सांगते. स्पेक्ट्रम म्हणजे जसं आपण स्पेक्ट्रम म्हणतो, इथे लाल अशी एक लाईन असते आणि इथे पर्पल. तर तो खरा स्पेक्ट्रम लिनियर नसतो. ह्या बाबतीत स्पेक्ट्रम म्हणजे गोल म्हणून. काही लोकांच्या प्रोफाईल्स वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणजे काही लोकांना हे जास्ती येतं, हे कमी येतं, ह्या गोष्टीत सेन्सरी इश्यूज वेगळ्या, जसं तू म्हणालीस. त्यामुळे तसा विचार केला तर मग बघायचं झालं तर, आणि सगळे म्हणतात की अरे आपण सगळेच थोडेसे ऑटिस्टिक आहोत का? तसं नसतं. तुम्ही इधर ऑटिस्टिक आहात नाही तर नाही आहात. कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स तुमचे कोशंट खूप असू शकतात, किंवा प्रत्येक माणसामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतात, पण ते ऑटिस्टिक नाहीये. कारण ऑटिझम, जसं तू म्हणालीस, असं इट्स अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. डिसऑर्डर मला असं म्हणायचंय, मला तो शब्द आवडत नाही, डिसऑर्डर म्हणजे. कारण काय, मला अजूनही कळलेलं नाही आहे की तो डिसऑर्डर कशाचा आहे, किंवा म्हणजे बिहेवियर डिसऑर्डर आहे का, मेंदूचा डिसऑर्डर आहे का, दिसत नाही किंवा ऐकत नाही किंवा बोलत नाही म्हणून लँग्वेजचा डिसऑर्डर आहे, कशाचा डिसऑर्डर आहे. आणि डिसऑर्डर म्हणजे मला जेव्हा कळलं की तो डिसऑर्डर आहे, तेव्हा मला असं वाटलं की झालं, बंद, आता काय खरं नाहीये, संपलंय आयुष्य आपलं, त्याचं काही होणार नाहीये पुढे. पण जसं जसं तो शिकत गेला, तेव्हा मला असं म्हणजे त्या डिसऑर्डर आणि डिसेबिलिटीचं आपलं एक मिसअंडरस्टँडिंग आहे असं वाटलं. की कारण त्यांच्यामध्ये त्यांचे जेव्हा सेन्सरी प्रोफाईल्स मॅनेज केले जातात, तेव्हा तो शिकू शकतोय. तेव्हा तो त्यांची कॉग्निटिव्ह एबिलिटी, जसं मी तुला म्हणलं की स्वतःहून शिकलाय तो रीडिंग करायला, तर ते सगळं होऊ शकतं. तर ह्याबाबत तुला काय वाटतं की तो डिसऑर्डर किंवा डिसेबिलिटी आहे का? आय डोंट थिंक की हे डिसऑर्डर आहे. कारण डिसऑर्डर आहे म्हणजे काहीतरी नॉर्मल पेक्षा वेगळं, विच इज ट्रू. बरोबर. पण नॉर्मल काय हे कोण ठरवतं? बरोबर. ओके नाही. कारण सध्या जगातले 90% लोक न्यूरोटिपिकल जे म्हणतात तसे असतात. बरोबर. आणि उरलेले 10% ऑटिस्टिक असतात. तर जर उलट असतं तर न्यूरोटिपिकल म्हणजे डिसऑर्डर झाली. बरोबर. बरोबर. का ऑटिझम म्हणजे डिसऑर्डर. त्यामुळे म्हणून मलाही तो डिसऑर्डर हा शब्द आवडत नाही. आणि डिसऑर्डर म्हणजे झालं, आता तुमचं काही खरं नाही, भात फेरीत गेला. म्हणजे असं नसतं. कारण प्रत्येक जण, सगळ्यांच्या क्षमता वेगळ्या असतात. काय काय गोष्टी करायच्या. आणि हे मेडिकल मॉडेल म्हणतात. म्हणजे कारण असं म्हणतात की ऑटिझम ही बिहेवियरल कंडिशन, बिहेवियरल डिसऑर्डर. पण खरं बघायचं झालं तर ती बिहेवियरल नाहीये. ते बिहेवियर का तसं आहे त्याचा विचार कोणी करत नाही. राईट. बरोबर आहे. की आता तू तुझ्या मुलाचं म्हणालीस की आता बघताना बाहेर न दिसेल की हा नुसता एककल्ली आहे, एकच दार उघडत बसलाय बंद, पण किंवा लक्षच द्यायचं नाही, मला नाही ऐकायचं, किंवा आपल्याच नादात असतो, असं खूप म्हटलं जातं. म्हणजे त्यांचे गैरसमज खूप जास्त पटकन होतात. हो. आणि पण तसं खरं नसतं. आता तू आई आहेस त्याची, तू बघितलंयस राईट
त्याच्या मनात ऍक्च्युली काय चालू असतं, किंवा मी खूप तंद्रीत असते. म्हणजे मी सारखी खिडकीच्या बाहेर बघून किंवा कुठेतरी असं एक माझा एक टक मी बघत बसून माझे विचार असे चालू असतात. पण बाहेरच्यांना कोणी बघितलं तर ते म्हणतं हिचं लक्ष नसतं, किंवा ही आपल्याच जगात आवडत असते, नाही, माणसं किंवा तिला आवडत लोक नाहीत. आवडत हां. नाहीत, की असे खूप गैरसमज होतात. पण द ट्रूथ इज की मी विचार करते कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीबद्दल. आणि त्याच्यात तुम्ही मग्न आहात. खूप जास्ती गोष्टीत मग्न व्हायला होतं. हं. आणि आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी एस्पेशली असल्या त्या तर मग तर झालंच. म्हणजे जर का तुम्हाला श्रीखंड आवडत असेल आणि तेच जर का कायम समोर असेल, तर काय होणार मग? खाणारच तुम्ही श्रीखंड. तर आय नो म्हणजे so तुला असं वाटतं की तो डिसऑर्डरच्या पेक्षा एक ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन हो. किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम मच पण ह्याचा अर्थ असा हं. नाहीये की इट इज नॉट डिसेबलिंग. हं. ऑटिझम ही डिसेबिलिटी आहे आणि चॅलेंजेस आहेतच. हं. तुला अनुभव आहे, मला हं. अनुभव आहे, माझ्या आजूबाजूच्यांना अनुभव आहे. हं. ते कठीण असतं. खूपच जास्त कठीण आहे. बरोबर ऑटिस्टिक आहे. मुलांना वाढवणं, हं. स्वतः ऑटिस्टिक असणं आणि स्वतः ऑटिस्टिक असून ऑटिस्टिक मुलांना वाढवणं, आणि किंवा नॉर्मल किंवा मुलांना. नॉर्मल उलट राईट. कसंही कसंही असू असू कारण शकतं. ऑटिझम जेनेटिक असतो. हं. त्यामुळे आईबाबांच्यात बऱ्याच ट्रेट्स असल्या, जरी ते फुल ब्लोन ऑटिझम नसलो हं. तरी ट्रेट्स येतात. बरोबर. ADHD असतात आईबाबा. हं. त्यामुळे न्यूरोडायव्हर्जन्स कुठे ना कुठेतरी असतो. हो, हं. आणि कुठून तरी आलाय राईट, राईट. घरातूनच. राईट. त्यामुळे ती डिसेबलिंग का होतं? कारण जग तुमच्यासाठी बनवलेलं नाही. हं. जग आता जर सगळं म्हणजे आता सध्या सगळं ऑफिसमध्ये येऊन कामं करायची, वर्क फ्रॉम होम अलाउड नाहीये वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. तर जर मी 15 वर्ष केलं ऑफिसमध्ये काम. अरे बापरे! केलं व्यवस्थित सगळं. हं. आणि मी सारखी आजारी पडायचे, मी सारखी दमायचे, मी इतकी दमायचे ऑफिसमधनं आले की माझ्याच्याने काहीच व्हायचं नाही. एक्झॉशन म्हणजे ना? एक्स्ट्रीम राईट, म्हणजे बॅटरी डाऊनच डाऊन काय. म्हणजे गेली. तर आता फॉर एक्झाम्पल हा आता आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो, बरोबर. ह्याच्यानंतर मी जाऊन 2 तास झोपणार. आणि ते तुझी गरज आहे. हो, आणि मी नाही केलं तर खूप वाईट गोष्टी होणार. हा म्हणजे तुला आता मला म्हणायचंय की जर का से फॉर एक्झाम्पल गणपती उत्सव असेल किंवा कुठलं मॅच असेल किंवा स्टेडियम, हे जर का कंडिशन तुमची एनिवेज तुमच्या सेन्सरी प्रोफाईलमुळे ती असतेच कायम नॉर्मली तसंच वाटतं. 10 म्हणजे 365 डेज गणपतीच उत्सवात तुम्ही असता, तर म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काहीतरी ठीक आहे, ब्रेक पाहिजे. ते नाही, सहनच होत नाही. सहन होत आणि नाही. मला होळी फॉर एक्झाम्पल अजिबात आवडायची नाही, अजूनही बरोबर. नाही. कारण एकदा 1000 लोक येऊन आपल्याला तोंडाला बिंडाला हात लावतात, सेन्सरी इश्यूज, ओलं आणि बरोबर वास आहे. आणि वास घाण, सगळंच ते त्याच्याशी असह्य रिलेटेड. होतं राईट. आणि म्हणजे ह्याचा अर्थ नाहीये की तुला पुरणपोळी किंवा काही त्याच्याशी रिलेटेड आवडत नाही किंवा तो सण आवडत नाही, पण सणाचं कसं नाहीच आहे. साजरं केलं जातं, कंडिशन, मला सोशल दिवाळीचं कंडिशन. मला दिवाळीचं फराळ प्रचंड आवडतो, हो की नाही? पण फटाके मला सहनच व्हायचे नाही. आणि मी असं दिसताना आपण अपेक्षा असते ना की सगळ्या मुलांनी चला फटाके वाजवूया, तर मी जायचे, पण तिथे मी फक्त फुलबाजा वगैरे वाजवायचे आणि हे वाजवायला लागले बॉम्ब बिम की झालं, म्हणजे तुझं असह्यच व्हायचं तुला. त्यामुळे कठीण असतं ते. त्याच्यामुळे सोशल बॅरियर्समुळे आणि तुमच्या बेसिकली जे काय सोशल स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक कल्चरमध्ये आणि रिलिजनमध्ये वेगळं असतं, त्याच्यामुळे त्या बिहेवियर्स येतात. बाहेर न बघताना हे बिहेवियरल कंडिशन वाटते, पण ती ऍक्च्युअली बट इट्स नॉट बिहेवियर. रूट कॉज इज आयदर सेन्सरी ऑर द नर्वस सिस्टम that needs to be regulated all the time, right?